महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. आपण समोर शासन निर्णयसुद्धा पाहणार आहोत. या नियुक्तीचे नवीन नियम जाहीर. शासनाने जारी 3 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय GR 27 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपात्वावरील भरती प्रक्रियेत सुसूत्रता येणार असून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे. या लेखात आपण शासनाचे हे नवीन अनुकंप नियुक्ती रूल्स नेमके काय आहे, पात्रता निकष काय आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल हे सविस्तर जाणून घेऊया. अनुकंप योजना कोणाला लागू आहे? नवीन शासन निर्णयानुसार ही सुधारित योजना शालेय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना लागू. अपवाद विनाअनुदानित, अनएडेड आणि स्वयंअर्थसहित सेल्फ फायनान्स शाळांना ही योजना लागू राहणार नाही. अनुकंपा नियुक्तीसाठी कोण पात्र आहे? दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती कुटुंबातील खालील सदस्य प्राधिकरणानुसार नोकरीसाठी पात्र असतील. पती किंवा पत्नी, मुलगा किंवा मुलगी, विवाहित अविवाहित, कायदेशीर दत्तक घेतलेली मुले, घटस्फोटित परित्यक्ता, विधवा मुलगी आणि बहीण, सून जर मुलगा हयात असेल तर. अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर अवलंबून असलेले भाऊ किंवा बहीण. महत्त्वाच्या अटी. जर दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नी शासकीय निमशासकीय सेवेत असेल तर कुटुंबाला ह्या योजनेचे लाभ मिळणार नाही. 31 डिसेंबर 2001 नंतर तिसऱ्या अपत्यास झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास या योजनेचा लाभ मिळणार नाही. उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 45 वर्षापर्यंत असावे. सुधारित अनुकंप नियुक्त रूल्सनुसार गट क आणि गट ड मधील पदावर नियुक्ती दिली जाईल. गट क लिपिक शिक्षण इत्यादी शैक्षणिक अर्हतेनुसार आणि टंकलेखन संगणक अर्हतेनुसार नियुक्ती मिळेल. शिक्षकासाठी DED, BEd आणि TET उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती केली जाईल. गट ड शिपाई ही साधारणपणे गट ड ची पदे व्यक्तिगत रद्द करण्यात आली आहेत. परंतु महत्त्वाचा दिलासा म्हणजे ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत ते पद रिक्त झाल्यास ते लगेच रद्द न करता त्यावर अनुकंप तत्वावर वारसाला नियुक्ती दिली जाईल. ही प्रक्रिया आता अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. शाळेची जबाबदारी. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला योजनेची माहिती देणे आणि त्यांच्याकडून इच्छुकता पत्र भरून घेणे ही मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. मुदत. कुटुंबाने 3 वर्षाच्या आत परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जर वारसदार अज्ञान असेल तर तो सज्ञान 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत अर्ज करू शकतो. विलंब क्षमा. काही अपरिहार्य कारणास्तव विलंब झाल्यास शिक्षण संचालक योजना यांना 2 वर्षापर्यंतचा विलंब माफ करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. दुहेरी प्रतीक्षा सूची वेटिंग लिस्ट सिस्टीम हे या शासन निर्णयातील सर्वात जमेची बाजू आहे. उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून 2 प्रकारच्या याद्या असतील. पहिली प्रतीक्षा सूची ही त्या विशिष्ट संस्थेच्या किंवा शाळेच्या स्तरावर असेल. दुसरी प्रतीक्षा सूची जिल्हास्तरीय. जर त्या संस्थेत जागा रिक्त नसेल तर उमेदवाराचे नाव जिल्हास्तरीय प्रतीक्षा यादीत समाविष्ट केले जाईल. ह्यामुळे जिल्ह्यातील इतर कोणत्याही अनुदानित शाळेत रिक्त जागा झाल्यास तिथे नोकरी मिळण्यास संधी उपलब्ध होईल. नियमात झालेले महत्त्वाचे बदल. अर्जदाराच्या सोयीसाठी शासनाने काही जाचक शिथिल केल्या आहेत. उमेदवाराला बदलणे. प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचा मृत्यू झाल्यास किंवा वयाची 45 वर्ष पूर्ण झाल्यास कुटुंबातील तिसऱ्या पात्र सदस्यांचे नाव यादीत समाविष्ट करता येईल. गट बदलणे. जर उमेदवाराने गट ड साठी अर्ज केला असेल तर पण दरम्यानच्या काळात त्याने पदवी किंवा आवश्यक शिक्षण पूर्ण केले तर तो गट क साठी दावा करू शकतो. भरतीबंदीचा अडथळा नाही. अनुकंप नियुक्तीसाठी कोणतीही भरती वर्ष किंवा टक्केवारीची बंधन असणार नाही. जागा रिक्त असल्यास तात्काळ नियुक्ती देण्यात येईल. शासनाचा हा निर्णय म्हणजे कठीण काळातून जाणाऱ्या कर्मचारी कुटुंबासाठी एक आशेचा किरण आहे. विशेष जिल्हास्तरीय यादीमुळे आता
जागा असूनही नोकरी न मिळण्याचे प्रकार थांबतील. तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील कोणी या योजनेसाठी पात्र असेल तर नवीन अनुकंप नियुक्ती रूल्स व्यवस्थित समजून घेऊन विविध मुदतीत अर्ज करणे फायदेशीर ठरेल. हा GR पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.